और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। नगरपालिकेचा निषेध असो, महानगरपालिकेचा निषेध असो, महानगरपालिकेचा निषेध असो, ब्लॉक समिती क्रमांक 4 च्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, समिती क्रमांक 4 च्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचा, कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचा कुमारी ताकद। शिवमंदिर प्रकल्पाच्या विकासकामामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांनी तीव्र भूमिका घेतली असून खासदारांनी आधी आमचं योग्य पुनर्वसन करावं, त्यानंतरच आमची घरं तोडावीत अशी स्पष्ट मागणी एकता नगरच्या नागरिकांनी केली आहे। शिवमंदिर प्रकल्पासाठी घरं हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। पर्यायी निवास, भरपाईची रक्कम, पुनर्वसनाचे ठोस लिखित आश्वासन आणि कालमर्यादा या मुद्द्यांवर अद्याप स्पष्टता नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या पार्श्वभूमीवर आज कॅम्प 5 मधील एकता कॉलनीच्या नागरिकांनी एकत्र येत आक्रमक आंदोलन केलं। पुनर्वसनाशिवाय घर पाडणी मान्य नाही अशा घोषणा देत त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त केलाय। काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। नागरिकांचं म्हणणं आहे की विकासाला आमचा विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली बेघर होण्याची अन्यायकारक प्रक्रिया स्वीकारली जाणार नाही। खासदारांनी स्वतः पुढाकार घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली। दरम्यान प्रशासनाकडून लवकरच नागरिकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे संकेत देण्यात आलेत, मात्र तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। गेल्या 2025 पासून आमच्या कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या माध्यमातून ही जी 31 घरं आहेत जी बाधित होत आहेत असं नगरपालिकावाल्यांचं म्हणणं आहे। त्या संदर्भात आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढला होता। त्याच्यानंतर आम्ही उपोषणाचं पत्रही दिलं होतं। त्यांनी आम्हाला माननीय प्रांत अधिकारी शर्मा साहेब यांनी आम्हाला एक लेखी पत्र दिलं की 2016च्या GR प्रमाणे आणि 2006च्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारे जे अतिक्रमण आहे, जे बाधित होत आहेत, त्या संदर्भात तुमची घरं नेमागोल करण्याचा जो प्रस्ताव आहे तुम्ही महानगरपालिकेला दाखल करा। त्याप्रमाणे आम्ही महानगरपालिकेला प्रस्ताव दाखलसुद्धा केलेला आहे, त्याची प्रोसेससुद्धा चालू आहे। आणि मधल्या काळामध्ये आमच्या रहिवाशांमध्ये, आमच्या आदिवासी बांधवांमध्ये जी भीतीचं सावट होतं की ज्यांना जी भीती होती की 15 दिवसात 1 महिन्यात कोणीतरी अफवा पसरायचे की तुमची घरे तोडणार आहेत, म्हणून आम्ही कल्याण न्यायालय, दिवाणी न्यायालयामध्ये आम्ही दावा दाखल केलेला आहे आणि त्याची पुढील तारीख 2 मार्च चालू आहे। न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे आणि आम्हाला काल गुरुवारी अचानक नगरपालिकेचे उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती 2चे कर्मचारी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला गुरुवारी आम्ही तुमची घरं तोडू, तुमचं सामान वगैरे काय असेल तर बाहेर काढून घ्या, आम्ही घरं तोडायला येणार आहोत। त्यानंतर आम्ही ताबडतोबीनं काल सगळ्या संबंधित विभाग जे आहेत, आम्ही धीरज चव्हाण साहेब आहेत ॲडिशनल कमिशनर, त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। परवा आम्ही आयुक्त मॅडम आहेत, ते वेळेअभावी आम्हाला भेट होऊ शकली नाही, परंतु आम्ही धीरज चव्हाण साहेब आहेत त्यांच्याशी अर्धा तास डिस्कशन केलं। आमचा संपूर्ण आम्ही जो पत्रव्यवहार केलेला आहे त्याची संपूर्ण माहिती दिली, त्यांचा पत्रव्यवहार केला। त्याच्यानंतर DCP साहेब जे आहेत, DCP साहेबांबरोबर आमची मागणी आहे की जोपर्यंत आमचं पुनर्वसन होत नाही, आम्हाला आमच्या लोकांना पर्यायी घरं किंवा जागा उपलब्ध करून देत नाहीत, तोपर्यंत आमची घरं त्यांनी तोडू नयेत, खाली करू नयेत आणि न्यायालयीन प्रक्रियेचा सुद्धा त्यांनी मान ठेवला पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावरती कोर्ट ऑफ कंडक्ट होऊ शकेल। आणि मॅडम जे आहेत पालिका आयुक्त यांनी स्वतः 4/4/2025 रोजी माननीय मुख्याधिकारी अंमलदारांचं पत्र दिलेलं आहे की या घरांचं जोपर्यंत पुनर्वसन आणि यांना पर्यायी जागा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही घरे यांच्यावर खाली करणार नाहीत, आम्ही त्यांच्यावर कारवाई
हे 25 ते 30 वर्षापासून हे लोक 50 वर्षापासून हे लोक राहत आहेत आणि 4 पिढी झाली आमची. सगळे विशेष म्हणजे पहिल्या याच्या अगोदर आमचे आदिवासी बांधव आहेत ते वसलेले आहेत, पिढ्यानपिढ्या वसलेले आहेत. नंतर हा इथं समाज या ठिकाणी वसलेला आहे. महाराष्ट्र. माझं नाव अशोक सिनिरप्पा. आम्ही येथील राहणारे स्थानिक मूळ. 1 वर्ष आधी उल्हासनगर महानगरपालिकेने अंबरनाथ नगरपालिकेला पत्र लिहिलं की 100% अनुदान हे आपल्या प्रोजेक्टला भेटलं असून तर येथील लोकांना बेघर करण्याच्या अगोदर यांना घर बांधून द्यावं, अन्यथा यांना पुनर्वसन करण्यात यावे असं मनीषा आवळे मॅडम यांनी अंबरनाथ नगरपालिकेला पत्र दिलं असताना तरी देखील 1 वर्षाच्या नंतर आता उल्हासनगरपालिका तोडण्याची कारवाई करते आणि पुनर्वसनाचा काही विचार न करता तोडण्याचा विचार कसा काय करू शकते. 1 वर्ष आधी दिलेलं त्यांनी हे पत्र आज मान्य नाही का त्यांना स्वतःला. आणि याच्या मागे जर कोणाची भूमिका असेल की एकतानगर रहिवासी यांना आम्ही बेघर करू आणि आता इलेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी संपल्यात, आता यांना आम्ही इथून बेघर करू असं एखादा राजकीय मुद्दा आहे का हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण महानगरपालिका स्वतः बोलते यांना आपण घरं देणार आहेत आणि आता महानगरपालिका बोलते यांना घरं देणार नाही. आम्ही भारतात राहतो, आम्ही कायद्याच्या राज्यात आहे, आम्ही कायद्याच्या चौकटीत राहणारी माणसं. जर आमच्यावर असा अन्याय होत असेल तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करू आणि आम्ही सर्वांनी मिळून साखळी उपोषण, आमरण उपोषण या मार्गाने आम्ही पुढे जाऊया. आमच्या साधारणतः 30 ते 35 घर आहेत इथं. तरी एक 150 ते 200 लोकसंख्या आहे. आमची पुढची भूमिका आमरण उपोषण असणार आहे कैलास कॉलनी चौकामध्ये. माझं नाव राकेश जगदीश जाधव. मी गेल्या 40 वर्षापासून आमची फॅमिली इथे राहते आणि गेल्या 2 दिवसापूर्वी उल्हासनगर महानगरपालिकेचे 2 कर्मचारी आले इथे. आम्हाला बोलले की तुम्हाला इथून 30-32 घरांना ऑलरेडी म्हणजे नोटीस आली होती आम्हाला मागच्या वर्षी. तर 2 दिवसापूर्वी आले, ते बोलले की तुम्हाला घरं इथून खाली करावे लागतील आणि कोणतीही पूर्व नोटीस आम्हाला दिली नाही, म्हणजे 2 दिवसात खाली करायचे त्याची लेखीमध्ये आम्हाला कोणतीही नोटीस दिली नाही आणि खाली करायला सांगितले. गेल्या वर्षी आम्हाला पहिली नोटीस आली होती, त्या नोटीसमध्ये असा उल्लेख केलाय की उल्हासनगर महानगरपालिकेकडून की वालधुनी जी नदी आहे तिचं सुशोभीकरण करायचं, शिवमंदिरचं सुशोभीकरण करायचं आणि वालधुनी नदी मध्ये आमच्या एरियातली 30-32 घरं तो अडथळा निर्माण करतात, अशी पहिली नोटीस आली होती आम्हाला. त्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही त्यांना असं दिलं की ठीक आहे, आम्ही आमच्याकडे जे दस्तावेज आहेत, आम्ही आता तर आलेलो नाहीत, अनधिकृत घरं आहेत नाही, आम्ही गेल्या 40 ते 45 वर्षापासून राहतो. काही आदिवासी बांधव आहेत, ते गेल्या 50 ते 60 वर्षापासून इथे राहतात. असे आम्ही आमचे डॉक्युमेंट होते जे पण 90च्या दशकातले 80च्या दशकातले ते आम्ही त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी दुसरी नोटीस अशी पाठवली की हे तुमचे डॉक्युमेंट व्हॅलिड नाही, तर त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या 30 दिवसात घर खाली करावे लागतील. त्याच्यानंतर आम्ही त्यांना दुसऱ्या जबाबमध्ये असं लिहिलं की ठीक आहे, आमचा मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आमचा विरोध नाही, आमचं पुनर्वसन करा आणि आम्हाला दुसरीकडे कुठे व्यवस्थित स्थापन करा. तर त्याच्यावरती आमचा त्यांचा काय आम्हाला जबाब आला नाही. तिसरी नोटीस आम्हाला आली की तुम्हाला ह्या 7 दिवसात घर खाली करावे लागतील. आम्ही खासदार साहेबांची भेट घेतली. खासदार साहेब आम्हाला बोलले, तोंडी उत्तर त्यांनी म्हणजे आम्हाला सांगितलं की तुम्हाला पहिले आम्ही पुनर्वसन करू तुमचं, त्यानंतर तुमचे घर तोडू. अंबरनाथचं इलेक्शन लागलं, उल्हासनगरचं इलेक्शन लागलं, काम पुढे ढकललं गेलं. 2 दिवसापूर्वी ते अचानक आले आणि बोलतात का घर खाली करा. साधारण किती घर? साधारण ते 30 ते 32 घरं आहेत, त्यामध्ये एक किराणा दुकान आहे. आणि आता काय मागणी असते? आमची मागणी एकच आहे की आमचं पुनर्वसन करावं आधी तर, कारण सर्वच सर्व घरं हे मिनिमम 25 ते पुढे 50 वर्षापर्यंतची घरं आहेत. जर आमचं पुनर्वसन झालं नाही तर पुढची आमची भूमिका राहील, आम्ही जे संविधानाच्या मार्गाने जो लागेल कोर्टाची परवानगी घेऊ, आम्ही कोर्टाकडे जाण्याचा प्रयत्न करू. यात मग पुढची भूमिका सांगू. तसंच नूरजहां बानो नूर आलम खान, कितने साल से रह रहे हो आप? 25 साल से। क्या समस्या है अभी? समस्या यही है कि घर की नोटिस आई है, दिन घर टूटने वाला है। टोटल कितने घर है यहाँ पर? यहाँ 31 लोग को नोटिस आई है।
क्या क्या मांगे आपकी अभी? हम लोग को मांग है कि हम लोग को घर दीजिए, घर के बदले घर दीजिए। टूट जाएगा तो हम लोग कहाँ जाएंगे? मेरी लड़की डिलीवरी से है, अगर कोई बात हुई तो हम कहाँ जाएंगे लेके? क्या मांगे अभी आपकी? हम लोग की मांग है कि हम लोग को घर चाहिए। भास्कर वाघे आहे. मी झाले आता ते 4 पिढी झाले आमची. इथंच आमचं सर्वस्व इथंच आहे आमचं. आम्हाला कुठं सगळं पर्याय आहे नाही. मग आमची लेखी एवढं आहे का आमच्या पोरा बालांचं सगळ्याचं सुविधा व्हावं. आमची किती ते 32 घरं आहेत. तेवढ्यांची सगळ्यांची सोय करावा आणि आम्हाला आमची जागा निवडून द्यावा. घरं बांधायची, घराच्या बदली घर द्यावा, ही आमची विनंती आहे. नाही दिले तर बघा जसं आता तसं पर्याय आम्हाला कुठं जायचं माहित नाही. आम्ही तर आमचं जन्म असे इथं झालंय. सासू सासरे सगळे इथं वारले तर आमचे सगळं काही इथं झाले. पिढीच आमची इथं गेलेली आहे. खूप जन्मापासून आम्ही इथंच राहतो. हे माझे नातू पोतू सगळे इथं झालेत. तिचा पेल्ले मी निदान 35 वर्षापासून इथे एकता नगर मध्ये रहिवासी आहे. आणि आम्ही एवढ्या घाणीत होतो आधी की म्हणजे नाल्याच्या जागी राहून आम्ही दिवस काढले. आणि आज आम्हाला म्हणजे सांगतात की तुम्ही खाली करा आणि कुठेतरी जा. आम्ही गरीब कुठं जाणार? आम्हाला पुनर्वसन झाल्याशिवाय किंवा काही दिल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. हो दिलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडे सर्व काय मागण्या केल्या आमच्या. आम्ही सर्व काय अर्ज दिलेले आहेत. आमचे कार्यकर्ते किंवा आम्ही पर्सनल जाऊन दिलेले आहेत. साधारण किती घर आहेत? साधारण आमचे 35 घर आहेत. आता काय मागणी आपली? आमची मागणी हीच आहे का घराच्या बदली घर पाहिजे, तरच आम्ही रिकामं करू, नाही तर नाही. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.